विद्यार्थ्यांनो, आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण चलनक्षम दस्तऐवज बघितले होते, त्यांचे प्रकार पाहिले होते आणि त्यांची वैशिष्ट्येसुद्धा आपण पाहिली होती. आता त्यापैकीच आपल्याला धनादेश हे जे चलनक्षम दस्तऐवज आहे त्याबद्दल जास्तीची माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर हा आज अभ्यासाचा आपला विषय आहे धनादेशाचे रेखांकन म्हणजेच क्रॉसिंग ऑफ चेक्स. तर कुठल्याही व्यवसायामध्ये व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैशाची देवाणघेवाण ही सतत होत असते आणि त्यासाठी धनादेशाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. तर या प्रकारे व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा किंवा व्यापारी आणि ग्राहकांमध्ये अशा प्रकारचे व्यवहार हे धनादेशाद्वारे केले जातात. आता धनादेशाचं वैशिष्ट्य असं असतं की प्राप्तकर्त्याने किंवा जो कोणी वाहक आहे त्याने तो बँकेत सादर करून मागणी केली की त्याला त्याचे पैसे दिले जातात. धनादेशाच्या पैशाची मागणी करणारा धनादेशाच्या पैशाचा किंवा कायदेशीर पैशाचा जो कायदेशीर प्राप्तकर्ता आहे तो व्यक्तीच धनादेश सादर करतोय की नाही हे बघण्याचं जे काम आहे ते बँकेकडे नसतं, याची जबाबदारी बँकेवर नसते. तर तो कायदेशीर प्राप्तकर्ता आहे किंवा नाही हे न बघताच बँक फक्त त्या धनादेशावर असलेली तारीख म्हणजे चेकवर असलेली तारीख आणि त्यावर सही आहे किंवा नाही किंवा त्यावर रक्कम व्यवस्थित लिहिलेली आहे की नाही एवढीच फक्त शहानिशा करते आणि ते पैसे त्या वाहकाला किंवा जो कोणी घेऊन येईल धनादेश किंवा चेक त्याला ते पैसे बँक देत असते. तर अशा परिस्थितीमध्ये जर कधी चेक हरवला, चोरी गेला किंवा मिसप्लेस झाला तर अशा परिस्थितीमध्ये त्याचा बेकायदेशीर वापर केला जाऊ शकतो आणि ज्या व्यक्तीला ते पैसे देणं आहे किंवा पैसे दिले जावेत त्याच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला त्याचे पैसे दिले जाऊ शकतात. तर अशा धनादेशाच्या व्यवहारातल्या या ज्या क्षुल्लक त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आणि धनादेशाची जी सुरक्षितता आहे ती वाढवण्याच्या हेतूने धनादेशाचं रेखांकन केलं जातं. तर चलनक्षम दस्तऐवज अधिनियमानुसार रेखांकित धनादेशाचं जे पेमेंट हे व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या नावाने धनादेश आहे त्याला न करता त्या व्यक्तीच्या बँकेतील खात्यावरती त्या रकमेचं पेमेंट हे केलं जात असतं. तर आता आपण त्याची व्याख्या बघूयात. तर चलनक्षम दस्तऐवजात अशी विशिष्ट प्रकारची व्याख्या काही केलेली आपल्याला दिसत नाही, पण अधिनियमाच्या कलम 123 आणि 124 यानुसार रेखांकन या संज्ञेचा अर्थ आपल्याला सांगता येतो. तर तो याप्रमाणे धनादेशावर वरच्या भागात सामान्यपणे डाव्या बाजूला 2 समांतर तिरप्या रेषा ओढणे, या रेषांमधील जागा कोरी ठेवणे किंवा या 2 रेषांमध्ये काही निवडक शब्द लिहिणे म्हणजेच रेखांकन होय. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या धनादेशावर वरच्या भागात डाव्या बाजूला 2 समांतर तिरप्या रेषा ओढून त्या रेषांमध्ये मधील भाग एक तर तो कोरा ठेवण्यात येतो किंवा त्या भागामध्ये काही निवडक शब्द लिहिले जातात. तर अशा धनादेशाला रेखांकित धनादेश असं म्हटलं जातं. रेखांकन या शब्दाचा अर्थच आपल्याला लक्षात येतो की रेषा ओढणे, त्याला रेखांकन असं नाव आहे. तर अर्थातच धनादेशाच्या बाबतीत सुद्धा हा शब्द त्याच अर्थाने वापरलेला आपल्याला दिसतो. तर
याचं आपल्याला वैशिष्ट्य असं सांगता येईल की जो धनादेश हा रेखांकित केलेला असतो, त्या रेखांकित धनादेशाचे जे पैसे आहेत ते बँक प्राप्तकर्त्याच्या हातात देत नाही, कॅश त्या माणसाला मिळत नाही, तर त्या व्यक्तीला त्याचे पैसे हे त्याच्या नावाने दुसऱ्या बँकेत किंवा त्याच बँकेत असलेल्या खात्यातच त्या धनादेशावर असलेली जी रक्कम आहे ती जमा होत असते. तर प्राप्तकर्त्याचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेतील त्याच्या खात्यावर तो धनादेश तो व्यक्ती भरू शकतो आणि त्याची बँक त्याच्या वतीने धनादेश वटवत असते. तर ज्या प्राप्तकर्त्याचं कोणत्याच बँकेमध्ये जर खातं नसेल तर त्या व्यक्तीला बँकेमध्ये खातं उघडून घेणं आवश्यक असतं आणि त्याशिवाय त्याला त्या धनादेशावर असलेली नमूद केलेली रक्कम ही प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे प्राप्तकर्त्याचं बँकेमध्ये खातं असणं हे रेखांकित धनादेशाच्या बाबतीत आवश्यक बाब आहे. धनादेशाच्या रेखांकनामुळे अशा प्रकारे धनादेशाच्या व्यवहाराची सुरक्षितता वाढवण्यामध्ये मदत होत असते. त्यामुळेच असं म्हटलं जातं की रेखांकनामुळे धनादेशाच्या चलनक्षमतेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही आणि तरीसुद्धा त्यांच्या व्यवसायातल्या जे व्यवहार धनादेशाद्वारे केले जातात त्याची सुरक्षितता ही वाढताना दिसते. आता आपल्याला रेखांकनाचे प्रकार बघायचे. तर रेखांकनाचे 2 प्रकार असलेले आपल्याला बघायला मिळतात. पहिला प्रकार आहे साधारण रेखांकन किंवा ज्याला आपण जनरल क्रॉसिंग असं म्हणतो. तर यामध्ये चलनक्षम दस्तऐवज अधिनियम कलम 123 प्रमाणे जी व्याख्या दिली आहे ती आहे की ज्या धनादेशाच्या दर्शनी भागावर 2 समांतर तिरप्या रेषा ओढून त्या तिरप्या रेषांमध्ये अँड कंपनी किंवा काही संक्षिप्त शब्द लिहून किंवा नॉट निगोशिएबल या शब्दांसह किंवा शब्दांशिवाय 2 साध्या तिरप्या रेषा ओढून वाढ केली असेल तर त्या वाढीला रेखांकन समजण्यात येईल व तो धनादेश सामान्य रेखांकित धनादेश समजण्यात येईल. साधारण तर यावरून आपल्याला सांगता येईल की साधारण लेखांकनासाठी किमान 2 तिरप्या समांतर रेषा असणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये काही लिहिलेलं असेल किंवा नसेल आणि लिहिलेलं असेल तर काही विशिष्ट प्रकारचे शब्दच तिथे वापरले जाऊ शकतात. जसं की त्यांनी सांगितलं की अँड कंपनी किंवा नॉट निगोशिएबल किंवा आणखीनही एक शब्द तिथे वापरला जातो तो म्हणजे अकाउंट पेई ओनली किंवा अकाउंट पेई. अशा प्रकारचे शब्द काही विशिष्ट स्वरूपाचे शब्दच तिथे लिहिले जाऊ शकतात. हे शब्द लिहिले नाहीत तरी फक्त 2 तिरप्या रेषा जरी असल्या त्या धनादेशाच्या डाव्या बाजूच्या साधारणतः कॉर्नरमध्ये वरती तर तरीसुद्धा तो धनादेश हा रेखांकित आहे असं म्हटलं जातं. तर साधारण रेखांकन हे या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तर अशा 4 प्रकारे साधारण रेखांकन होत असतं. जसं पहिल्या याच्यामध्ये बघितलं की फक्त 2 तिरप्या रेषा काढलेल्या आहेत समांतर, त्यामध्ये काहीही लिहिलेलं नाही तरीसुद्धा तो धनादेश रेखांकित आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारमध्ये त्यामध्ये अँड कंपनी असं लिहिलेलं आहे, अँड कंपनी असं लिहिलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं जे साधारण रेखांकनच आहे पण तिसरा प्रकार आहे ज्यामध्ये 2 रेषांच्या मध्ये नॉट निगोशिएबल असं लिहिलेलं असतं आणि चौथ्या प्रकारमध्ये 2 तिरप्या रेषांमध्ये अकाउंट पेई ओनली असं लिहिलं जातं. तर अशा प्रकारे हे साधारण रेखांकन कलम 123 नुसार केलं जातं. तर या रेखांकनामुळे काय होतं तर जर एखादा धनादेश हा सामान्य किंवा साधारण रेखांकित केलेला असेल तर
त्या चेकची किंवा धनादेशाची रक्कम ही प्राप्तकर्त्याला हातात न मिळता ती त्याच्या बँकेतल्या खात्यावरती जमा होत असते आणि त्यासाठी तो धनादेश वाहकाला किंवा ज्याला तो धनादेश दिला आहे म्हणजे प्राप्तकर्त्याला हा धनादेश बँकेतील आपल्या खात्यावर भरावा लागतो आणि जो विड्रॉ करणार आहे किंवा आहर्त्याची जी बँक आहे ती प्राप्तकर्त्याच्या बँकेला त्याचं पेमेंट करत असते आणि प्राप्तकर्त्याची बँक त्याच्या खात्यावर हे पैसे जमा करत असते. तर ह्या सगळ्या प्रक्रियेला की ज्या व्यक्तीने चेक दिला आहे त्या चेक दिलेल्या व्यक्तीच्या बँकेतून ज्या व्यक्तीला चेक प्राप्त झाला आहे त्याच्या बँकेतल्या अकाउंटवर पैसे ट्रान्स्फर होणं किंवा पैसे जमा होणं या प्रक्रियेला वटवणूक असं म्हणतात किंवा क्लिअरिंग असं संबोधलं जातं. त्यासाठी प्राप्तकर्त्याची बँक काही शुल्कसुद्धा आकारू शकत असते. तर अशा प्रकारे साधारण रेखांकनामुळे धनादेशाची किंवा एकूणच व्यवहाराची जी सुरक्षितता आहे ती वाढत असते. आता यानंतर दुसरा प्रकार आपण बघणार आहोत. दुसरा रेखांकनाचा प्रकार आहे तो म्हणजे आहे विशेष रेखांकन किंवा त्यालाच आपण स्पेशल क्रॉसिंग असं म्हणतो. तर कलम 124 नुसार चलनक्षम दस्तऐवज अधिनियम कलम 124 प्रमाणे विशेष रेखांकनाची जी व्याख्या आहे ती याप्रमाणे दिलेली आहे की जेव्हा धनादेशावरील दर्शनी भागावर नॉट निगोशिएबल या शब्दांशिवाय बँकेचे नाव लिहिलेले असते तेव्हा ही वाढ रेखांकन समजण्यात येईल. तर तो धनादेश हा विशेष रेखांकित धनादेश समजण्यात येईल. तर तुम्हाला फरक खाली मी रेखांकनाचे विशेष रेखांकन कशा पद्धतीने केलं जातं त्याचे प्रकार खाली करून दाखवलेले आहेत. जसं साधारण रेखांकनामध्ये तुम्हाला दिसतंय की फक्त 2 रेषा आहेत, अँड कंपनी आहे, नॉट निगोशिएबल आहे आणि अकाउंट पेई ओनली आहे. इथे कुठेही बँकेचा किंवा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख या 2 रेषांमध्ये किंवा रेखांकनामध्ये केलेला दिसत नाही. पण तेच आपण जर विशेष रेखांकन हा या प्रकारे जर तो धनादेश रेखांकित केला असेल तर त्यामध्ये आपण बघू शकतो की एकाही ठिकाणी फक्त 2 तिरप्या रेषा आपल्याला दिसत नाहीत, तर त्या 2 तिरप्या रेषांमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पेशल गोष्ट अशी आहे की त्यामध्ये बँकेचं नाव लिहिलेलं आहे. तर साधारण रेखांकनामध्ये ज्या प्रकारे मॅटर लिहिलेलं असतं तेच शब्द विशिष्ट प्रकारचे शब्द आपल्याला इथे रिपीट झालेले दिसतात. इथे सुद्धा अँड कंपनी आहे, नॉट निगोशिएबल पण आहे आणि अकाउंट पेई ओनली पण आहे. पण सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं की नुसतं रेखांकन केलं नाही, त्यामध्ये बँकेचं नाव नमूद केलेलं आहे. जसं इथे सगळीकडे जनता बँक औरंगाबाद असं लिहिलेलं आहे. तर विशेष जे रेखांकन असतं त्यामध्ये बँकेचं नाव हे विशिष्ट स्वरूपामध्ये किंवा स्पेशली त्या बँकेचं नाव नमूद केलं जातं. तर अँड कंपनी, परत जनता बँक औरंगाबाद, परत तिसऱ्या प्रकारे लिहू शकतो की नॉट निगोशिएबल जनता बँक औरंगाबाद आणि आणखी एका प्रकारे लिहिता येऊ शकतं अकाउंट पेई ओनली जनता बँक औरंगाबाद. तर अशा प्रकारे जर रेखांकन केलेलं असेल तर त्या धनादेशाला आपण विशेष रेखांकित असलेला धनादेश असं म्हणू शकतो. अशा प्रकारे विशेष रेखांकन धनादेशावर 2 समांतर रेषांमध्ये त्या नावासोबतच बँकेचं नाव आणि त्यासोबत अँड कंपनी, नॉट निगोशिएबल किंवा अकाउंट पेई असे शब्द लिहिलेले असतात. त्यामुळे त्याला विशेष रेखांकन असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे जर नाव लिहिलेलं असेल बँकेचं तर त्याचा काय उपयोग
असतो किंवा काय फायदे आहेत त्याचे, तर विशेष रेखांकनाचा परिणाम असा असतो की ज्या बँकेवर तो धनादेश काढलेला आहे ती बँक धनादेशाची रक्कम धनादेशावर नमूद केलेल्या बँकेमार्फतच प्राप्तकर्त्याच्या खात्यावर जमा करेल. तर जसं इथे जनता बँक असं लिहिलेलं आहे, तर त्याच बँकेकडून प्राप्तकर्त्याला रक्कम ही मिळेल. तर अशा प्रकारे जेव्हा धनादेशावर एखाद्या बँकेचं रेखांकित स्वरूपामध्ये नाव लिहिलेलं असतं, तर त्या नमूद केलेल्या बँकेमार्फतच प्राप्तकर्त्याला हे पैसे मिळणार असतात. इतर कोणत्याही बँकेला त्या धनादेशाची रक्कम मिळणार नाही. तसेच विशेष रेखांकनात फक्त एकाच बँकेचं पर्टिक्युलरली नाव लिहिलं जातं आणि यामुळे आपल्याला असं बघायला मिळतं की व्यवहाराची जी सुरक्षितता आहे ती जास्त वाढलेली आपल्याला याच्यातून लक्षात येते. की जसं साधारण धनादेशामध्ये साधारण रेखांकित धनादेशामध्ये फक्त रेखांकन केलेलं होतं, कुठल्याही पर्टिक्युलर बँकेचं नाव त्यामध्ये नमूद केलेलं नव्हतं. पण यामध्ये विशेष असं आहे की बँकेचं नाव नमूद केलं आहे आणि त्याच बँकेकडून प्राप्तकर्त्याच्या खात्यावर पैसे नमूद केलेली रक्कम ही जमा केली जाते. तर अशा प्रकारे धनादेशाचं रेखांकन हा टॉपिक आपण आज अभ्यासलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिझॉनर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे चलनक्षम दस्तऐवजांचे अनादरण हा भाग आपण बघणार आहोत. धन्यवाद.